सुखी नाही होणार, कोणी सुखी नाही होणार। काय हो? काय झालं? असे उठून किती बसलास? काही नाही, तू झोप। हो पण बोलले ना झोप म्हणून। सरिता, ए सरिता, जरा चहा आण प्लीज। वय आणताय। हाँ। विश्वास, विश्वास। नीलिमा, सकाळी सकाळी काय हाका मारतीये? मला त्याच्याशी बोलायचंय सगळ्यांसमोर। भाऊजी चाय घेवा। जाऊया तुमका देऊ काय? नाही नको। सरिता, विश्वास कुठे? तो सकाळीच काहीतरी बाहेर गेलो। सकाळीच कुठे बाहेर गेला? त्याचा तका माहित, तो काय करता आमका नाही माहित। आता छाया त्यांच्या लग्नाचा बघितला, सगळी जण तयार पण झाली, पण ह्यो तापच हा ना डोक्यात। सरिता काय बोलतस? कपराव जरा। रात्रभर उठून बसलेलास, मला काय माहित नाही सगळ्याचो किती मनस्ताप होता ता? काय रे दत्ता, काय झालं? काय नाही रे, याचं काय ऐकू नकोस। धूळ लागणं एवढं। तुमका चाय हवी काय? देवाई। दत्ता भाऊजी, मला तुमच्याशी आणि घरातल्या सगळ्यांशीच बोलायचंय। नीलिमा, हा विषय नंतर काढला तर? का? वेळेवरच बोलायला हवं ना, नाहीतर आपल्यावर अशीच बंधनं येत राहतील आणि मग आपण त्या बंधनात अडकत राहायचं का? वहिनी, काय झाला? बरं झालं अभिराम तू आलास। का? काय झालं? अभिराम, दत्ता भाऊजी, आता आम्ही इथून जाणार आहोत। अशी कशी जाशाल? तो विश्वासराव तुमका असोच सोडणार हा काय? आता आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही। बघितलंच काय हो, म्हणजे ह्यांचा आधीच त्या विश्वासरावाशी बोलणं झालेला हा, आणि त्यांनी हैसून जायचो मार्ग पण काढल्यान। अभिराम भाऊजी तर काय मित्रच आहेत त्यांचे, आणि आता या तपासात आपणच अडकणार। सरिता, असं काहीही नाही। विश्वासरावांनी आम्हाला इथून जाऊ नये असं सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्ही कायदा मोडून जाणार? तसा कायदा असला तर मोडला जाईल ना। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.